हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग FDA एक्झाम्ससाठी बायोकेमिस्ट्रीचे काही एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि यात काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड फॉर क्रिस्टलायझेशन अँड स्टोरेज ऑफ हॉर्मोन इन्सुलिन? इन्सुलिनच्या क्रिस्टलायझेशन अँड स्टोरेजसाठी कशाची गरज असते? मॅग्नेशियम, मॅग्नीज, कॅल्शियम और झिंक रिक्वायर्ड फॉर क्रिस्टलायझेशन अँड स्टोरेज ऑफ हॉर्मोन इन्सुलिन। तर यासाठी झिंकची गरज असते ना। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। झिंक इज रिक्वायर्ड फॉर क्रिस्टलायझेशन अँड स्टोरेज ऑफ हॉर्मोन इन्सुलिन। इन्सुलिन काय आहे? तर इन्सुलिन इज युजली क्लासिफाईड ॲज ए प्रोटीन। प्रीवियस इयर क्वेश्चन आहे हा सुद्धा। इन्सुलिन इज युजली क्लासिफाईड ॲज ए प्रोटीन। 51 अमायनो ॲसिड्स प्रेझेंट असतात ना इन्सुलिनमध्ये। चेन ए मध्ये असतात 21 अमायनो ॲसिड्स, चेन बी मध्ये असतात 30 अमायनो ॲसिड्स। हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो। चेन ए कंटेन्स 21 अमायनो ॲसिड्स अँड चेन बी कंटेन्स 30 अमायनो ॲसिड्स। आणि चेन ए आणि चेन बी यामध्ये कोणता बॉन्ड असतो? तर चेन ए अँड चेन बी लिंक्ड बाय डायसल्फाइड बॉन्ड। डायसल्फाइड बॉन्ड असतो यामध्ये। ठीक आहे, त्यानंतर यावर आणखी काय विचारण्यात येते? तर 1 मिलीग्राम ऑफ इन्सुलिन कंटेन्स हाऊ मेनी युनिट्स? किती युनिट्स असतात 1 मिलीग्राम ऑफ इन्सुलिनमध्ये? तर 24 युनिट्स असतात। ठीक आहे, हे सर्व जे एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे डिस्कस करतोय हे सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत। ठीक आहे, त्यानंतर यांपैकी कोणाची गरज असते फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स? मसल्स कॉन्ट्रॅक्शनसाठी कसली गरज असते? तर कॅल्शियमची गरज असते ना फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स। देन सोडियम आणि पोटॅशियमची गरज कशासाठी असते? तर सोडियम अँड पोटॅशियम आयन्स आर इन्वॉल्ड इन ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस। नर्व इम्पल्सेसच्या ट्रान्समिशनसाठी गरज असते सोडियम अँड पोटॅशियम आयन्सची। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। फॉस्फोलिपिड ॲक्टिंग ॲज सर्फॅक्टंट इज सेफॅलिन, फॉस्फॅटिडिल इनोसिटॉल, लेसिथिन, फॉस्फॅटिडिल सिरिन। फॉस्फोलिपिड ॲक्टिंग ॲज सर्फॅक्टंट यापैकी कोणतं फॉस्फोलिपिड सर्फॅक्टंट आहे? तर हे लेसिथिन असते। ऑप्शन सी। लेसिथिनवर आणखी काय विचारण्यात येते? तर विच इज झ्विटरियॉनिक सर्फॅक्टंट? कोणतं असते झ्विटरियॉनिक सर्फॅक्टंट? झ्विटरियॉनिक सर्फॅक्टंट कोणतं असते? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा। तर हे सुद्धा असते लेसिथिन। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। Which of the following is an example of aromatic amino acids? Glutamine, threonine, tyrosine, aspargine. Aromatic amino acid हा सुद्धा क्वेश्चन प्रीवियस इयर क्वेश्चन आहे आणि खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे। ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड्स। अमायनो ॲसिड्सवर जे क्वेश्चन्स विचारण्यात येतात त्यापैकी मोस्ट फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे हा ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड। कोणतं असते? तर टायरोसिन असते ना। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। काय आहे टायरोसिन? तर नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे। आणखी काय विचारण्यात येते टायरोसिनवर? तर इपिनेफ्रिन अँड नॉर इपिनेफ्रिन आर सिंथेसाइज्ड फ्रॉम। तर हे सुद्धा असते टायरोसिन अमायनो ॲसिड। टायरोसिन अमायनो ॲसिडपासून सिंथेसाइज होते इपिनेफ्रिन अँड नॉर इपिनेफ्रिन। देन याचे आयडेंटिफिकेशन टेस्टसुद्धा विचारण्यात येतात। कोणत्या आहेत आयडेंटिफिकेशन टेस्ट? तर यामध्ये मिलन्स टेस्ट येते, त्यानंतर झॅन्थोप्रोटिक टेस्ट येते, फॉलिन्स टेस्ट येते। ठीक आहे, फॉलिन्स टेस्ट, झॅन्थोप्रोटिक टेस्ट अँड मिलन्स टेस्ट या आहेत आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ टायरोसिन। त्यानंतर ॲस्पर्जिन कशात येते? तर नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे थ्रिओनाइन। तर इसेन्शियल अमायनो ॲसिड थ्रिओनाइन यावर कोणता क्वेश्चन विचारण्यात येतो? तर विच अमायनो ॲसिड हॅज हायड्रॉक्झिल ग्रुप इन इट्स साईड चेन? कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये असतो हायड्रॉक्झिल ग्रुप इन इट्स साईड चेन? तर हे असते थ्रिओनाइन। हा सुद्धा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे। त्यानंतर ग्लुटामाइन काय आहे? तर ग्लुटामाइन सुद्धा नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे। त्यानंतर आणखी कोणत्या अमायनो ॲसिड्सवर क्वेश्चन विचारण्यात येतात? तर सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्ससुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते। कोणते अमायनो ॲसिड्स आहेत सल्फर कंटेनिंग? तर यामध्ये येते मिथिओनाइन। मिथिओनाइन आणखी काय येईल? तर सिस्टीन येते। सिस्टीन अँड मिथिओनाइन आर सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स। त्यानंतर सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड कोणता आहे? तर हिस्टिडीन आहे सेमी इसेन्शियल। ठीक आहे, त्यानंतर जिलेटिन कंटेनिंग कोणता आहे? जिलेटिन कंटेनिंग अमायनो ॲसिड। तर एक लायसिन आहे जिलेटिन कंटेनिंग अमायनो ॲसिड। त्यानंतर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, तर हे सुद्धा ग्लायसिन आहे।
त्यानंतर ए नॅचरली ऑकरिंग अमायनो ॲसिड विच डज नॉट हॅव कायरल सेंटर. कोणता आहे नॅचरली ऑकरिंग अमायनो ॲसिड विच डज नॉट हॅव कायरल सेंटर? तर हे सुद्धा ग्लायसिन आहे. ठीक आहे. हे सर्व क्वेश्चन्स आत्तापर्यंत रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत अमायनो ॲसिड्सवर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन ह्यूमन ए डायटरी इसेन्शियल फॅटी ॲसिड इज. कोणता आहे यापैकी डायटरी इसेन्शियल फॅटी ॲसिड? पाल्मिटिक ॲसिड, स्टिरिक ॲसिड, ओलिक ॲसिड, लिनोलेइक ॲसिड. डायटरी इसेन्शियल फॅटी ॲसिड काय येईल? तर हे लिनोलेइक ॲसिड असते ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आर ऑल्सो नोन ॲज, तर यांना अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणतात. यात आणखी काय येते? तर लिनोलेनिक ॲसिड असते, लिनोलेनिक ॲसिड. त्यानंतर ॲरेचिडॉनिक ॲसिड, ॲरेचिडॉनिक ॲसिड. ही ॲसिड्स आहेत अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द फॅटी ॲसिड प्रेझेंट इन सेरिब्रोसाइड्स इज. लिग्नोसेरिक ॲसिड, व्हॅलेरिक ॲसिड, कॅप्रिलिक ॲसिड, बेहेनिक ॲसिड. फॅटी ॲसिड प्रेझेंट इन सेरिब्रोसाइड्स. सेरिब्रोसाइड्समध्ये कोणतं फॅटी ॲसिड प्रेझेंट असते? तर सेरिब्रोसाइड्समध्ये लिग्नोसेरिक ॲसिड प्रेझेंट असते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲन एक्झाम्पल ऑफ पोलार अमायनो ॲसिड इज. ॲलेनिन, लुसिन, अर्जिनिन, व्हॅलिन. पोलार अमायनो ॲसिड. तर पोलार अमायनो ॲसिड हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण स्किप केलं. पोलार अमायनो ॲसिड कोणतं असते? तर अर्जिनिन असते तुमचं पोलार अमायनो ॲसिड, अर्जिनिन. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर व्हॅलिनवर काय विचारण्यात येते? तर ॲन अमायनो ॲसिड विथ नॉन पोलार साईड चेन. नॉन पोलार साईड चेन कोणतं आहे? तर व्हॅलिन. त्यानंतर लुसिनवर काय विचारण्यात येते? तर केटोजेनिक अमायनो ॲसिड कोणतं आहे? केटोजेनिक अमायनो ॲसिड. तर हे आहे लुसिन. ठीक आहे. लुसिन येते इसेन्शियल अमायनो ॲसिड्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द शुगर फाउंड इन DNA इज. झायलोज, रायबोज, डिऑक्सिरायबोज, रायबुलोज. शुगर फाउंड इन DNA. तर DNA मध्ये असते डिऑक्सिरायबोज. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर शुगर फाउंड इन RNA कोणतं असते? कोणती शुगर असते RNA मध्ये? तर रायबोज. हा सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो. शुगर फाउंड इन DNA इज डिऑक्सिरायबोज अँड शुगर फाउंड इन RNA रायबोज. देन शुगर फाउंड इन मिल्क. मिल्कमध्ये कोणती शुगर असते? तर लॅक्टोज असते ना, लॅक्टोज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश इज यूज्ड ॲज अन अँटीकोॲग्युलंट इन द लॅबोरेटरी टू प्रिव्हेंट क्लॉटिंग इन ब्लड सॅम्पल्स कलेक्टेड फॉर ट्रान्समिशन. हेपॅरिन, वारफॅरिन, डायकोमॅरॉल, सोडियम सिट्रेट. कोणाचे यूज करतात ॲज अन अँटीकोॲग्युलंट इन द लॅबोरेटरी? कशासाठी? टू प्रिव्हेंट क्लॉटिंग इन ब्लड सॅम्पल्स कलेक्टेड फॉर ट्रान्समिशन. जे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करतात फॉर ट्रान्समिशन त्यामध्ये कोणत्या अँटीकोॲग्युलंटचा वापर करतात टू प्रिव्हेंट क्लॉटिंग? हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर कसला वापर करतात? तर यासाठी सोडियम सिट्रेटचा वापर करतात ॲज अन अँटीकोॲग्युलंट. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सोडियम सिट्रेटचा वापर आणखी कशासाठी करतात? तर सिस्टमिक अँटॅसिड्समध्ये आपण पाहिलं होतं ना. सिस्टमिक अँटॅसिड असते सोडियम सिट्रेट आणि सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर आणखी काय विचारण्यात येते सोडियम सिट्रेटवर? बफरिंग एजंट म्हणून याचा यूज करतात ना. बफरिंग एजंट कशासाठी? तर इन दी प्रिपरेशन ऑफ कॅलामाइन लोशन. कॅलामाइन लोशनच्या प्रिपरेशनमध्ये ॲज अ बफरिंग एजंट यूज करतात सोडियम सिट्रेटचा. सोडियम सिट्रेट इज यूज्ड ॲज अ बफरिंग एजंट टू स्टॅबिलाइज pH. ठीक आहे. हे सर्व क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत सोडियम सिट्रेटवर. हेपॅरिन काय आहे? तर हे पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट आहे ना, रॅपिडली ॲक्टिंग अँटीकोॲग्युलंट आहे. कशापासून मिळवतात हे? तर इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम शिप्स लंग. शिप्स लंग. ठीक आहे. देन केमिकली हेपॅरिन काय असते? तर हे हेटेरोपॉलिसॅकेराइड आहे, म्युकोपॉलिसॅकेराइड आहे. ठीक आहे. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा रिपीट होतो. केमिकली हेपॅरिन इज म्युकोपॉलिसॅकेराइड. त्यानंतर हेपॅरिनचं मॉलिक्युलर वेट लार्ज असते सो इट कॅनॉट क्रॉस दी प्लॅसेंटा. हेपॅरिन कॅनॉट क्रॉस प्लॅसेंटा बिकॉज हेपॅरिन हॅज लार्ज मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. देन व्हॉट इज वारफॅरिन? तर ओरल अँटीकोॲग्युलंट आहे. टेरॅटोजेनिक असते ना वारफॅरिन. प्रूव्हन ह्युमन टेरॅटोजेन इज वारफॅरिन. वारफॅरिन पॉयझनिंगमध्ये कसला यूज करतात? तर विटॅमिन केचा यूज करतात ना ॲज अन अँटीडोट. आणि वारफॅरिन टेरॅटोजेनिक असते सो इट कॅनॉट बी यूज्ड इन पेडियाट्रिक ट्रीटमेंट. त्यानंतर डायकॉमॅरॉल काय आहे?
तर नॅचरली ऑकरिंग अँटीकोॲग्युलंट आहे ना डायकॉमॅरॉल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रिएटिनिन क्लिअरन्स इज यूज्ड ॲज ए ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, रेनल एक्सक्रीशन रेट, ड्रग मेटाबॉलिझम रेट, पॅसिव्ह रेनल एक्सक्रीशन. कशासाठी यूज करतात क्रिएटिनिन क्लिअरन्सचा? तर क्रिएटिनिन क्लिअरन्स इज यूज्ड ॲज ए ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, GFR. त्यानंतर हेल्दी ॲडल्ट्समध्ये GFR रेट किती असतो? तर 125 ml पर मिनिट. ठीक आहे, हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. इन हेल्दी ॲडल्ट्स दी GFR रेट ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इज 125 ml per minute. Then GFR of a drug is affected by its तर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. GFR of a drug is affected by its plasma protein binding. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड इज मिथिओनाइन, ल्युसीन, व्हॅलिन, ॲस्परजिन. तर कोणती पाहिली आपण सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स? तर मिथिओनाइन अँड सिस्टीन पाहिला ना. काय ऑप्शन्समध्ये? तर मिथिओनाइन आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. काय असते मिथिओनाइन? तर इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे. सिस्टीन काय आहे? तर नॉन इसेन्शियल आहे. आणि ही दोन्ही आहेत सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स. त्यानंतर आता तुम्ही मला सांगाल दी अमायनो ॲसिड विथ नॉन पोलार साईड चेन, यापैकी कोणता आहे अमायनो ॲसिड विथ नॉन पोलार साईड चेन? प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. कोणाबद्दल पाहिलं होतं? तर व्हॅलिन आहे ना. व्हॅलिन इज ॲन अमायनो ॲसिड विथ नॉन पोलार साईड चेन. व्हॅलिन कशात आहे? तर इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येते ना व्हॅलिन. त्यानंतर केटोजेनिक अमायनो ॲसिड कोणता आहे यापैकी? विच ऑफ दी फॉलोइंग इज केटोजेनिक अमायनो ॲसिड? तर हे ल्युसीन आहे. ल्युसीन असते केटोजेनिक अमायनो ॲसिड. ल्युसीन कशात येते? तर इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए केटोजेनिक अमायनो ॲसिड इज तर आत्ताच पाहिलं काय आहे? केटोजेनिक अमायनो ॲसिड ल्युसीन. ऑप्शन सी. व्हॅलिन अमायनो ॲसिड विथ नॉन पोलार साईड चेन व्हॅलिन. सिस्टीन सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड आहे. 309 बद्दल आपण काय पाहिलं होतं? तर अमायनो ॲसिड विच हॅज हायड्रोक्सिल ग्रुप इन इट्स साईड चेन 309. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी शुगर फाउंड इन RNA इज तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं शुगर फाउंड इन DNA. DNA मध्ये कोणती शुगर असते? तर डिऑक्सिरायबोज. RNA काय आहे? तर रायबोज. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा? तर रायबोज. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. डिऑक्सिरायबोज दी शुगर फाउंड इन DNA. ठीक आहे. रायबोज कशात येते? तर अल्डोपेंटोजमध्ये येते ना रायबोज. रायबुलोज काय आहे? तर केटोपेंटोज. केटोपेंटोज आहे रायबुलोज. त्यानंतर एरिथ्रोज तर अल्डो शुगरमध्ये टेट्रोसेसमध्ये येते एरिथ्रोज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दी सेल्युलर ऑर्गॅनेल्स कॉल्ड सुसायडल बॅग्स आर. हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट होतो क्वेश्चन. तर सुसायडल बॅग्स कोणाला म्हणतात? तर लायझोझोम्सला म्हणतात ना. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. त्यानंतर आता तुम्ही मला सांगाल विच इज दी हेवीएस्ट कंपोनंट ऑफ दी सेल. यापैकी कोणता आहे हेवीएस्ट कंपोनंट ऑफ दी सेल? काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पटकन आपण डिस्कस करूया. कोणता आहे हेवीएस्ट कंपोनंट ऑफ सेल? तर न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस असते हेवीएस्ट कंपोनंट ऑफ सेल. त्यानंतर फंक्शन ऑफ न्यूक्लियस तर DNA रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन इज द फंक्शन ऑफ न्यूक्लियस. त्यानंतर विच इज द साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन सेल? साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस तर रायबोझोम्स असते. देन रायबोझोम्स फाउंड विद इन सायटोप्लाझम. रायबोझोम्स फाउंड विद इन सायटोप्लाझम. मायटोकॉन्ड्रियावर काय विचारण्यात येते? तर काय म्हणतात याला? पॉवर हाऊस ऑफ सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल इज मायटोकॉन्ड्रिया. देन विच वन इज द लार्जेस्ट पर्टिक्युलेट ऑफ द सायटोप्लाझम? लार्जेस्ट पर्टिक्युलेट ऑफ सायटोप्लाझम इज तर हे सुद्धा असते मायटोकॉन्ड्रिया. फंक्शन काय असते मायटोकॉन्ड्रियाचं? तर फंक्शन असते टू प्रोड्यूस एनर्जी फॉर सेल फंक्शनिंग. देन बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड टेक्स प्लेस इन कुठे होते बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड? तर हे सुद्धा असते मायटोकॉन्ड्रिया. बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ब्लड ग्रुप अँटीजेन बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग क्लास ऑफ प्रोटीन्स? क्रोमोप्रोटीन्स, लिपोप्रोटीन्स, न्यूक्लियोप्रोटीन्स, ग्लायकोप्रोटीन्स. ब्लड ग्रुप अँटीजन बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग क्लास ऑफ प्रोटीन्स? कशात येते ब्लड ग्रुप अँटीजन? तर क्रोमोप्रोटीन्समध्ये काय येते? तर यामध्ये येते हिमोग्लोबिन. त्यानंतर येते मायोग्लोबिन.
हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन. देन यामध्ये ते सायटोक्रोम्स, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन, सायटोक्रोम्स हे येतात क्रोमोप्रोटीन्समध्ये. लिपोप्रोटीन्समध्ये काय येते, तर यामध्ये येते तुमचं मिल्क, त्यानंतर एग यॉल्क येते, त्यानंतर सेल मेम्ब्रेन लिपोप्रोटीन्स येते लिपोप्रोटीन्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर न्यूक्लिओप्रोटीन्समध्ये काय येते, तर यामध्ये येतात व्हायरस प्रोटीन, त्यानंतर यामध्ये ते न्यूक्लिओप्रोटामाइन्स. ठीक आहे. त्यानंतर ग्लायकोप्रोटीन्समध्ये काय येते, तर यामध्ये ते म्युसिन, त्यानंतर येते ब्लड ग्रुप प्रोटीन्स. हेच आपल्याला विचारले क्वेश्चनमध्ये, ब्लड ग्रुप अँटीजेन्स. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. हे सर्व प्रोटीन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मोस्ट ॲक्टिव्ह साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज दी न्यूक्लियस, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, सेल मेम्ब्रेन. मोस्ट ॲक्टिव्ह साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. कोणाबद्दल बोललो होतो, तर रायबोझोम. प्रोटीन फॅक्टरी बोलतात ना रायबोझोम्सला. साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन दी सेल इज रायबोझोम. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. देन रायबोझोम फाउंड विद इन सायटोप्लाझम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए टेबल शुगर इज ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. टेबल शुगर काय असते, तर सुक्रोज. ऑप्शन बी. काय असते सुक्रोज, तर नॉन रिड्युसिंग डायसॅकेराइड आहे. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज सुक्रोज. त्यानंतर विच इज नॉट ओनली नॉन रिड्युसिंग शुगर बट ऑल्सो डज नॉट एक्झिबिट म्युटारोटेशन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा सुद्धा. विच इज नॉट ओनली नॉन रिड्युसिंग शुगर बट ऑल्सो डज नॉट एक्झिबिट म्युटारोटेशन. तर हे सुद्धा असते सुक्रोज. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज ग्लुकोज, तर ग्लुकोज मोनोसॅकेराइड आहे. अल्डोहेक्झोसेसमध्ये येते ना ग्लुकोज. त्यानंतर मॅनोज, त्यानंतर गॅलेक्टोज हे येतात तुमचे अल्डोहेक्झोसेसमध्ये. ग्लुकोजवर आणखी काय विचारण्यात येते, तर प्रिन्सिपल साइट ऑफ ग्लुकोज प्रोडक्शन इन ह्युमन बॉडी, तर लिव्हर असते. त्यानंतर एंड प्रोडक्ट ऑफ दी हायड्रोलायसिस ऑफ ग्लायकोजेन काय असते, एंड प्रोडक्ट ऑफ दी हायड्रोलायसिस ऑफ ग्लायकोजेन, तर हे सुद्धा असते ग्लुकोज. त्यानंतर दी मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर ऑफ ग्लुकोज कोणतं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर ऑफ ग्लुकोज, तर हे असते गॅलेक्टोज. गॅलेक्टोज इज मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर ऑफ ग्लुकोज. त्यानंतर दी नंबर ऑफ आयसोमर्स ऑफ ग्लुकोज किती असतात आयसोमर्स ऑफ ग्लुकोज, तर हे असतात 16. हे सर्व आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन्स आहेत ग्लुकोजवर. त्यानंतर व्हॉट इज माल्टोज, तर रिड्युसिंग डायसॅकेराइड आहे ना माल्टोज आणि लॅक्टोज हे आहेत रिड्युसिंग डायसॅकेराइड्स. माल्टोज काय आहे, तर ग्लुकोज प्लस ग्लुकोज माल्टोज. लॅक्टोज काय आहे, तर शुगर फाउंड इन मिल्क पाहिलं होतं ना आपण, लॅक्टोज. रिड्युसिंग डायसॅकेराइड आहे लॅक्टोज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेनिन ए प्रोटिओलायटिक एन्झाईम विच इज प्रोड्युस्ड इन, कुठे प्रोड्युस्ड होते रेनिन, ब्रेन, लिव्हर, स्प्लीन और किडनी, तर रेनिन इज प्रोड्युस्ड इन किडनी. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. हे रेनिन असते प्रोटिओलायटिक एन्झाईम विच इज प्रोड्युस्ड इन किडनी. त्यानंतर बॉडीमध्ये ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यासाठी कोणाची गरज असते, तर हे सुद्धा असते रेनिन. अन एन्झाईम प्रोड्युस्ड इन द किडनी विच कंट्रोल्स द बीपी इज रेनिन. ठीक आहे. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यानंतर आता तुम्ही मला सांगाल HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन इज प्रोड्युस्ड फ्रॉम, HDL इज सिंथेसाइज्ड अँड सिक्रेटेड फ्रॉम, कुठून सिंथेसिस अँड सिक्रेट होते HDLचं हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनचं, तर हे असते लिव्हर. HDL इज सिंथेसाइज्ड अँड सिक्रेटेड फ्रॉम लिव्हर. हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. देन सिंथेसिस ऑफ युरिया ऑकर्स इन, कुठून होते सिंथेसिस ऑफ युरिया, तर हे सुद्धा असते लिव्हर. देन बाईल ज्यूस इज सिक्रेटेड बाय लिव्हर. त्यानंतर फायब्रिनोजेन कुठून प्रोड्यूस होते, फायब्रिनोजेन, तर हे सुद्धा लिव्हरमध्ये प्रोड्यूस्ड होते. फायब्रिनोजेन हेल्प करते ना ब्लड क्लॉटिंगसाठी. त्यानंतर आपण आणखी काय पाहिलं होतं, तर प्रिन्सिपल साइट ऑफ ग्लुकोज प्रोडक्शन इन बॉडी लिव्हर. ठीक आहे. स्प्लीनवर काय विचारण्यात येते, तर फिटल लाईफ RBCs आर प्रोड्युस्ड बाय स्प्लीन. ए ग्रेट रिझर्वायर ऑफ ब्लड इज स्प्लीन. लार्जेस्ट लिम्फ ऑर्गन असते ना तुमचं स्प्लीन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर ऑफ ग्लुकोज इज गॅलेक्टोज, फ्रुक्टोज, ॲरेबिनोज, झायलोज. मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर ऑफ ग्लुकोज प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं.
कोणाबद्दल डिस्कस केलं होतं? मोस्ट इम्पॉर्टंट इपिमर ऑफ ग्लुकोज काय येईल? गॅलेक्टोज. ऑप्शन ए. कशात येते गॅलेक्टोज? तर अल्डोहेक्झोसेसमध्ये येते ना, अल्डोहेक्झोसेसमध्ये येते तुमचं गॅलेक्टोज. अल्डोहेक्झोसेसमध्ये काय पाहिलं होतं आपण? तर ग्लुकोज, त्यानंतर मॅनोज आणि गॅलेक्टोज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मिल्क इज डेफिशियंट इन विच मिनरल? फॉस्फरस, सोडियम, आयरन और पोटॅशियम. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. मिल्क इज डेफिशियंट इन, तर मिल्क इज डेफिशियंट इन आयरन. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर असंच आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. मिल्क इज डेफिशियंट इन विच विटॅमिन? कोणतं विटॅमिन डेफिशियंट असते मिल्कमध्ये? तर हे असते विटॅमिन सी. विटॅमिन सी काय असते? तर ॲस्कॉर्बिक ॲसिड असते ना विटॅमिन सी. याची डेफिशियन्सी कॉज करते स्कर्वी. त्यानंतर विटॅमिन सीवर आणखी काय विचारण्यात येते? कशामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते विटॅमिन सीची? तर विटॅमिन सी इज इन्वॉल्ड इन बायोसिंथेसिस ऑफ कोलॅजन. बायोसिंथेसिस ऑफ कोलॅजन. त्यानंतर विटॅमिन सी इन्क्रीजेस ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन फ्रॉम इंटेस्टाईन. ठीक आहे. त्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम कशासाठी गरज असते? तर हे इन्वॉल्ड असतात इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस. नर्व इम्पल्सेसच्या ट्रान्समिशनसाठी रिक्वायरमेंट असते सोडियम अँड पोटॅशियम आयन्सची. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. HDL इज सिंथेसाइज्ड अँड सिक्रेटेड फ्रॉम. तर आता ऑप्शन्सच पाहू नका. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन HDL इज सिंथेसाइज्ड अँड सिक्रेटेड फ्रॉम. 2 ते 3 वेळा आपण डिस्कस केलं प्रिव्हियस क्वेश्चन्समध्ये. HDL इज सिंथेसाइज्ड अँड सिक्रेटेड फ्रॉम. तर लिव्हरमध्ये सिंथेसिस अँड सिक्रेट होते ना HDL. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर आणखी काय पाहिलं होतं आपण? प्रिन्सिपल साइड ऑफ ग्लुकोज प्रोडक्शन इज लिव्हर. त्यानंतर फायब्रिनोजेन इज सिंथेसाइज्ड फ्रॉम लिव्हर. बाईल ज्यूस इज सिक्रेटेड बाय लिव्हर. त्यानंतर किडनीपासून कोणतं एन्झाईम रिलीज होते? आपण पाहिलं होतं ना, प्रोटिओलायटिक एन्झाईम असते. प्रोटिओलायटिक एन्झाईम प्रोड्युस्ड बाय किडनी. त्यानंतर एन्झाईम प्रोड्युस्ड इन किडनी विच कंट्रोल्स ब्लड प्रेशर. कोणतं पाहिलं होतं? तर रेनिन असते ना, रेनिन. त्यानंतर पॅनक्रियाज काय सिक्रेट करतात? तर पॅनक्रियाजच्या अल्फा सेल्स सिक्रेट करतात ग्लुकागॉन. ग्लुकागॉन. त्यानंतर बीटा सेल्स इन्सुलिन आणि डेल्टा सेल्स सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे. डेल्टा सेल्स सोमॅटोस्टॅटिन, बीटा सेल्स इन्सुलिन आणि अल्फा सेल्स ग्लुकागॉन. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. तर हे इथे आपण काही बायोकेमिस्ट्रीचे क्वेश्चन्स डिस्कस केले. हे तुमच्या अपकमिंग FDA आणि RRB पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा मी इन्क्लूड केले होते. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.